Student, welcome to our next lecture video. In today's lecture, we are going to learn our next chapter of hospital and clinical pharmacy, that is hospital manufacturing, economics and demand consideration. So in this chapter, we will study the basic knowledge or information regarding to the manufacturing hospital. In this, the factor which are to be considered during manufacturing in hospital, and it's also provide various method for estimating the demand for drug in hospital. In that, the content of this chapter are: first is the economical consideration or economic consideration, second is the demand consideration. Those are 2 points which are studied in this chapter. So in that, first, what is hospital manufacturing and economics demand? Hospitals are slowly moving from buying all their medical requirement from outside to making and manufacturing a part of their medical requirement within their premises. म्हणजे जे मोठे हॉस्पिटल आहेत, लार्ज स्केल हॉस्पिटल आहेत, तर त्या लार्ज स्केल हॉस्पिटलने काय केलेलं आहे की जे हळूहळू जे बाहेरून आउटसाईड प्रोडक्ट जो आहे किंवा त्यांचे जे मेडिसिन असेल किंवा मेडिकल इक्विपमेंट असतील, काही रिक्वायरमेंट असतील, ते परचेस करण्याऐवजी किंवा बाय करण्याऐवजी त्यांनी काय केलेलं आहे, स्वतःच ते आपल्या हॉस्पिटलमध्ये मॅन्युफॅक्चरिंग करण्याचा काय केलेलं आहे, त्यांनी प्रयत्न केलेला आहे. म्हणजे ते स्वतः मॅन्युफॅक्चरिंग त्यांच्या हॉस्पिटलच्या प्रिमायसेसमध्ये करायचे, विथिन द हॉस्पिटल प्रिमायसेस. ओके, सो त्यासाठी जे इकॉनॉमिक कन्सिडरेशन आहे, ओके, जे फॅक्टर आहेत, ते फॅक्टर कोणते कोणते फॅक्टर तुम्ही लक्षात घेऊन मॅन्युफॅक्चरिंग केली पाहिजेत किंवा त्या हॉस्पिटलने कोणते कोणते फॅक्टर लक्षात घेऊन त्यांनी मॅन्युफॅक्चरिंग जे आहे प्रोडक्टची किंवा ड्रगची केली पाहिजेत हॉस्पिटलमध्ये. यामध्ये फॅक्टर जे दिलेले त्यामध्ये इकॉनॉमिकल कन्सिडरेशन, फॉलोविंग फॅक्टर मेक ऑर बाय डिसिजन इन हॉस्पिटल मॅन्युफॅक्चरिंग. जे खाली दिलेले जे फॅक्टर आहेत, क्वालिटी, क्वांटिटी, कॉस्ट अँड सर्व्हिस, हे सर्व फॅक्टर हॉस्पिटलमध्ये किंवा हॉस्पिटलला तुमचे रिक्वायरमेंट, मेडिकल रिक्वायरमेंट घ्यायचे म्हणजे बनवायचे, मेक ऑर बाय, हे दोन काय करतात, क्रायटेरिया काय करतात, डिसाईड करण्यासाठी काय करतात, हेल्प करतात. त्यामध्ये फर्स्ट आहे क्वालिटी, सेकंड आहे क्वांटिटी, थर्ड आहे कॉस्ट अँड फोर्थ इज द सर्व्हिस. ओके, दोज आर द 4 फॅक्टर विच आर affect the make or buy decision of hospital manufacturing. In that, next is the first factor, that is the quality. What is quality? By comparing the quality of drug manufactured in hospital and drug purchased from outside, we can decide whether to manufacture drug in hospital or buy it from outside. काय सांगितलं आहे त्यांनी, तर तुम्ही हॉस्पिटलमध्ये बनवलेला ड्रग, हॉस्पिटलमध्ये मॅन्युफॅक्चर केलेला ड्रग आणि बाहेरून परचेस केलेला किंवा बाय केलेला ड्रग, या दोघांमध्ये काय करायचे, कंपॅरिझन करायचे. आउटसाईड ड्रगचं आणि तुम्ही प्रिमायसेसमध्ये हॉस्पिटलमध्ये जो मेक केलेला आहे, मॅन्युफॅक्चर केलेला आहे, ह्या दोघांचं कंपॅरिझन करायचं आहे तुम्हाला. ओके, तर त्या दोघांचं कंपॅरिझन केल्यानंतर त्या दोघांची जी क्वालिटी, ओके, ती क्वालिटी मॅच झाली पाहिजे. ओके, तर मॅच झाल्यानंतरच मग तुम्हाला काय करता येईल, ते तुमच्याकडे किंवा तुम्ही हॉस्पिटलमध्ये ते मॅन्युफॅक्चर करू शकता. जर क्वालिटी ही कमी असेल त्याची किंवा क्वालिटीमध्ये काही चेंजेस झाले असतील, तुम्ही बाहेरून परचेस केलेला असेल एखादा प्रोडक्ट, तो बाहेरून परचेस केलेला प्रोडक्टची क्वालिटी ॲज कम्पेअर टू अवर मेक और मॅन्युफॅक्चरिंग प्रोडक्ट इन हॉस्पिटल यापेक्षा चांगली असेल, ओके, तर तुम्हाला त्या ठिकाणी तुमची जी मॅन्युफॅक्चरिंगची जी मेथड असेल किंवा ड्रग मॅन्युफॅक्चरिंग असेल, ते तुम्हाला काय करावं लागेल, इम्प्रूव्ह करावं लागेल. आता नेक्स्ट पॉईंट बघा, त्यामध्येच इफ द क्वालिटी ऑफ परचेज ड्रग इज बेटर दॅन मॅन्युफॅक्चरिंग ड्रग, द क्वालिटी ऑफ मॅन्युफॅक्चर्ड ड्रग शुड बी इम्प्रूव्ह विदाऊट इन्क्रीजिंग कॉस्ट. जर तुम्हाला तरीही मॅन्युफॅक्चरिंग करायचं असेल, म्हणजे सपोज परचेस ड्रगची क्वालिटी चांगली आहे किंवा तुमची मॅन्युफॅक्चरिंग ड्रगची क्वालिटी त्या परचेस ड्रगच्या कंपॅरिझनमध्ये काय होती, कमी पडते तुमची.
ओके. पण तरीही तुम्हाला इम्प्रूव्हमेंट करायची असेल तर तुम्हाला काय करायचे, जी त्याची कॉस्ट आहे, कॉस्टनं त्या प्रोडक्टची कॉस्ट इन्क्रीज न करता तुम्हाला काय करायची आहे, त्या प्रोडक्टची किंवा त्या ड्रगची काय करायचं आहे तुम्हाला, मॅन्युफॅक्चरिंग करायची व्यवस्थितरित्या आणि प्रॉपर क्वालिटी काय करायची तुम्हाला ती ऑक्युपाईज करायची किंवा अचीव करायची. ओके, हे झालं तुमचं क्वालिटीचं. नेक्स्ट आहे क्वांटिटी. ओके, क्वांटिटीमध्ये जनरली धोज आयटम हू ऑर्डर आर टू स्मॉल टू परचेस इट फ्रॉम अँड आउटसाईड सप्लायर आर मॅन्युफॅक्चर विथ इन द हॉस्पिटल. जनरली काय सांगितलेलं त्यांनी, हॉस्पिटलमध्ये जे प्रोडक्ट किंवा जे ड्रग आहेत ते स्मॉल क्वांटिटीमध्ये आपल्याला भेटत आहेत, परचेस करताना स्मॉल क्वांटिटीमध्ये येत आहेत, असे ड्रग तुम्ही स्वतः हॉस्पिटलमध्ये काय करा, मॅन्युफॅक्चर करा. ओके, जेणेकरून तुमचा जो आउटसाईड सोर्स जो आहे त्या आउटसाईड सोर्स तुमचं काय होईल, आउटसाईडकडनं मागवण्याचा जो पाथवे तो तुमचा काय होईल, बंद होईल. जेणेकरून तुम्ही डायरेक्टली तुमच्या हॉस्पिटलमध्ये तुम्ही मॅन्युफॅक्चर करून काय करू शकतात, तुम्ही ते डिस्ट्रीब्यूट करू लागला. सिमिलरली नेक्स्ट पॉईंट, सिमिलरली आयटम विच आर रिक्वायर्ड एव्हरी डे फॉर यूज इन हॉस्पिटल इन लार्ज क्वांटिटीज आर जनरली डिसाइडेड टू बी मॅन्युफॅक्चर इन हॉस्पिटल. म्हणजे काय सांगितलेलं आहे, जर एव्हरी डेला लार्ज क्वांटिटीमध्ये एखादा ड्रग तुम्हाला काय करतो आहे, तुमच्या हॉस्पिटलमध्ये यूज होतो आहे, ओके, लागतो आहे तुम्हाला, तर ते ड्रग आवर्जून तुम्ही काय करायचे, तुमच्या हॉस्पिटलमध्ये मॅन्युफॅक्चर करण्याचा प्रयत्न करायचा आहे. ओके, जेणेकरून तुम्ही स्वतः मॅन्युफॅक्चर केले तर तुम्ही तो जो ड्रग आहे तो तुम्ही एव्हरी डे किंवा क्वांटिटी जेवढी क्वांटिटी लागत असेल तेवढ्या क्वांटिटीमध्ये तुम्ही तुमच्या हॉस्पिटलमध्ये अवेलेबल करून देऊ शकता. नेक्स्ट आहे ब्रेक इव्हन ॲनालिसिस. गिव्ह द हॉस्पिटल द ब्रेक इव्हन क्वांटिटी ऑफ प्रोडक्ट. ब्रेक इव्हन इज ॲट अ पॉईंट वेअर देर आर नो प्रॉफिट अँड नो लॉस. नो प्रॉफिट अँड नो लॉसच्या एक रूल्स आहे, त्या रूल्सप्रमाणे तुम्ही काय करायचं आहे, मॅन्युफॅक्चरिंग करताना वर्क करायचं आहे. ओके, ब्रेक इव्हन ॲनालिसिस, नो प्रॉफिट नो लॉसमध्ये. नेक्स्ट आहे तुमचा कॉस्ट. ओके, कॉस्ट हा एक मोठा फॅक्टर आहे कशासाठी, तुमचे इकॉनॉमिकल कन्सिडरेशन ड्युरिंग द हॉस्पिटल मॅन्युफॅक्चरिंग, वेअर वी कम्पेअर द कॉस्ट ऑफ बाईंग फ्रॉम आउटसाईड विथ द कॉस्ट ऑफ इन हाऊस मॅन्युफॅक्चरिंग. काय करायचे, तुम्ही जो प्रोडक्ट बाय करत असेल, ड्रग बाय करत असतील बाहेरून आउटसाईडमधून, तर त्याची आणि तुम्ही मॅन्युफॅक्चर केलेला ड्रग, हॉस्पिटलमध्ये मॅन्युफॅक्चर केलेला ड्रग, ह्या दोघांचे कॉस्टची काय करायची, कंपॅरिझन करायची आणि त्या पद्धतीने तुम्ही काय करायची, त्याची कॉस्ट तुम्हाला कोणतं परवडतं आहे, जे मॅन्युफॅक्चर केलेल्याची कॉस्ट परवडती तुम्हाला की बाय केलेल्याची. त्याच्यानंतर द कॉस्ट ऑफ मॅन्युफॅक्चरिंग द आयटम विथिन द हॉस्पिटल इज एस्टॅब्लिश्ड बाय ड्रॉइंग अप अ कॉस्ट सीट ड्रॉ करून तुम्ही काय करायचं आहे, ॲनालिसिस करायचं आहे की तुम्ही जो ड्रग मॅन्युफॅक्चर केलेला आहे त्याची कॉस्ट ही जास्त आहे की तुमचं ॲनालिसिस करायचं आहे, जे मॅन्युफॅक्चर केलेला हॉस्पिटलमध्ये मॅन्युफॅक्चर केलेल्या ड्रगचं आणि बाय केलेल्या ड्रगचं दोघांचं काय करायचं आहे, तुम्ही ॲनालिसिस करायचं आहे. त्याचा कॉस्ट सीट जी आहे ती डायग्राम ड्रॉ करायची. द कॉस्ट ऑफ ड्रग मॅन्युफॅक्चरिंग हॉस्पिटल इन्क्लूड फर्स्ट इज अ कॉस्ट ऑफ रॉ मटेरियल. कॉस्ट ऑफ रॉ मटेरियल जे आहे तुम्ही यूज करताय बनवण्यासाठी, मॅन्युफॅक्चर करण्यासाठी ड्रग, त्याची जी कॉस्ट आहे त्याची कॉस्ट येते. त्यानंतर प्रोसेसिंग कॉस्टमध्ये बिल्डिंग आणि मशीन जेवढे आहेत त्याची कॉस्ट येते प्रोसेसिंग कॉस्टमध्ये. त्याच्यामध्ये तुमचे मेंटेनन्स असतील किंवा काही तुमचे मशिनरी असतील, तुमचे बाकीचे जे रिपेरिंग मेंटेनन्स असेल, सर्व जे आहे ते एवढे तुमचे प्रोसेसिंग कॉस्टमध्ये येते. त्याच्यानंतर क्वालिटी कंट्रोल चार्जेसमध्ये तुमची जी प्रोडक्टची किंवा तुमच्या ड्रगची क्वालिटी चेक केलेली, त्याच्यामध्ये काही तुम्ही वेगवेगळे इन्स्ट्रुमेंट मशीन यूज करताय किंवा त्याची चार्जेस तुम्ही त्यामध्ये काय करायचे, ॲड करायचे. त्याच्यानंतर पॅकेजिंग कॉस्टमध्ये तुम्हाला क्लोजर, लेबल, ओके, हे सर्व मटेरियल तुम्हाला काय लागणार आहेत त्याच्यामध्ये, तर ते लेबल किंवा तुमचे पॅकेजिंग मटेरियल, प्रायमरी पॅकर, सेकंडरी पॅकिंग मटेरियल, हे सर्वांची काय करायची तुम्ही कॉस्ट त्यामध्ये इन्क्लूड करायची. अँड 5th नंबर इज अ ऑफिशियल कॉस्टमध्ये प्रिंटिंग, स्टेशनरी, पोस्टेज एक्सेट्रा कॉस्ट तुम्ही काय करायची त्यामध्ये इन्क्लूड करायची. ह्या सर्व कॉस्ट
झाल्यानंतर तुमची एक टोटल कॉस्ट निघते. ओके, जी टोटल कॉस्ट तुमची या ठिकाणी येईल. टोटल कॉस्ट आल्यानंतर नेक्स्ट इथं टोटल कॉस्ट नंतर आता तुम्हाला मेन तुमची कॉस्ट पर युनिट तुमची काय करायची, तुम्हाला कॅल्क्युलेट करायची. सो फॉर्म्युला दिलेला आहे, टोटल कॉस्ट डिवायडेड बाय नंबर ऑफ युनिट, बरोबर. ओके, इज इक्वल टू कॉस्ट पर युनिट. तुमचे कॉस्ट पर युनिट तुमची कॉस्ट निघेल. आता नेक्स्ट आहे द इकॉनॉमिकल ऑर्डर क्वांटिटी. द इकॉनॉमिकल ऑर्डर क्वांटिटी formula can be applied to make decision. Okay, sometime for an item that is made there is only self consumption. Okay, this is true for all hospital, so the product should be high effort to allow economy of scale. So the economical order quantity formula can be applied to make a decision. ओके, डिसिजन घेण्यासाठी तुम्हाला इकॉनॉमिकल ऑर्डर क्वांटिटी फॉर्म्युला काय करायचा आहे, अप्लाय करायचा आहे. आता इकॉनॉमिकल ऑर्डर क्वांटिटी फॉर्म्युला या ठिकाणी दिलेला आहे EOQ. EOQचा फुल फॉर्म आहे तुमचा इकॉनॉमिकल ऑर्डर क्वांटिटी अंडर रूट 2 कॅपिटल U कॅपिटल S डिवायडेड बाय कॅपिटल I कॅपिटल D, वेअर U इज इक्वल टू, यूची काय आहे, यूमध्ये आपण काय व्हॅल्यू पुटअप करणार आहे, U इज इक्वल टू एक्सपेक्टेड युजेस इन युनिट ओव्हर टाईम. ओके, दॅन D इज अ कॉस्ट पर युनिट. कॉस्ट पर युनिट ऑलरेडी आपण काय करणार आहे, ती या ठिकाणावरून काय करणार आहे, ती काढणार आहे. ती कॉस्ट पर युनिट तुमची असणार आहे. त्यानंतर इन्व्हेंटरी कॅरिंग चार्ज ॲज अ पर्सेंटमध्ये इन्व्हेंटरी कॅरिंग चार्ज येणार आहे तुमचे. नेक्स्ट आहे सेटअप कॉस्ट और परचेस कॉस्ट किंवा सेटअप कॉस्ट जी तुमचे प्रोडक्टची असणार आहे. हा आहे तुमचा इकॉनॉमिकल ऑर्डर क्वांटिटीचा फॉर्म्युला दिलेला आहे. ओके, सो नेक्स्ट इज अ सर्विस. नेक्स्ट फॅक्टर इज अ सर्विस. दिस इज अ लास्ट फॅक्टर ऑफ इकॉनॉमिकल कन्सिडरेशन. सो व्हेनेवर वी मॅन्युफॅक्चरिंग द ड्रग इन टू द हॉस्पिटल, फॉर द मॅन्युफॅक्चरिंग वी रिक्वायर्ड द रॉ मटेरियल आपल्याला लागते. तर रॉ मटेरियल तुम्हाला, जो रॉ मटेरियलचा सप्लाय आहे तो तुम्हाला व्यवस्थित झाला पाहिजे, बरोबर. तर त्यामुळे जर तुमचा रॉ मटेरियलचा सप्लाय तुम्हाला व्यवस्थितरित्या झाला नाही, टाईम टू टाईम झाला नाही, तर तुम्हाला मॅन्युफॅक्चरिंगला प्रॉब्लेम होणार. आणि जर तुमची एव्हरीडे तुमचा जो प्रोडक्ट आहे त्याची तुम्हाला रिक्वायरमेंट असेल प्रत्येक दिवशी, तर तुम्हाला तो मॅन्युफॅक्चरिंग करून आणि तुम्हाला त्या डिस्ट्रीब्यूट देण्याकरता तर तुम्हाला काय पाहिजे, तो प्रोडक्ट तुमचा मॅन्युफॅक्चर झाला पाहिजे. त्यामुळे तुमची जी रॉ मटेरियलची जी सर्व्हिस आहे ती व्यवस्थित भेटली पाहिजे तुम्हाला. ॲश्युअर सप्लाय इज ऑफन अ व्हॅलिड रिझन फॉर मॅन्युफॅक्चरिंग. इफ द सोर्स ऑफ सप्लाय ऑफ रॉ मटेरियल इज ॲश्युअर, दॅन वी कॅन चूज टू मॅन्युफॅक्चर इन हॉस्पिटल. ओके, जर तुमचा मॅन्युफॅक्चरिंग तुम्ही कधी कॅरी आउट करू शकता, जेव्हा तुमचा रॉ मटेरियलचा सप्लाय जो आहे तो तुमचा ॲश्युअर आहे. म्हणजे तुम्हाला टाईम टू टाईम तो जो रॉ मटेरियलचा रेजंट आहे तो तुम्हाला काय करणार आहे, मटेरियल प्रोव्हाइड करणार आहे. ओके, सो तो जेव्हा तुम्हाला रॉ मटेरियल प्रोव्हाइड करू शकतो टाईम टू टाईम, त्यावेळेसच तुम्ही तुमची मॅन्युफॅक्चरिंग युनिट रन करायची हॉस्पिटलमध्ये. जर तुमचे टाईम टू टाईम सप्लाय होणार नसेल तर तुम्ही, बट इफ सप्लाय इज नॉट ॲश्युअर, ओके, दॅन यू बाय द ड्रग फ्रॉम आउटसाईड. जर सप्लाय तुमचा ॲश्युअर नसेल तर तुम्ही बाहेरून ड्रग काय करायचा आहे, तो परचेस करायचा आहे. ओके, सो दिस आर द फॅक्टर विच आर टू बी कन्सिडर before manufacturing in hospital and which decide whether to make drug in hospital or buy from outside. Okay, so remaining content of this chapter we will see in our next lecture. Thank you very much.